और सामर्थ्य, वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है, तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है। धन और महिमा तेरी ओर से मिलती है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे हाथ में है, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में है। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं तेरे वचन से आज हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में स्वीकार कर। आमीन। परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं पिता कि तू यहाँ पर उपस्थित है प्रभु जी, और तेरी महान उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं पिता। और प्रभु तेरे वचन से प्रभु जी हमसे बात करना पिता। प्रभु जी हम हर एक जन को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंप देते हैं प्रभु। तेरा वचन प्रभु जी सामर्थ्य है, और प्रभु जी हमारे हृदय को जांचने वाला है, और हमारे जीवन को प्रभु जी परख कर प्रभु जी उसके अनुसार प्रतिफल देने वाला है। प्रभु जी उस प्रतिफल को यीशु के नाम से स्वीकार दे प्रभु जी। तेरा वचन प्रभु जी हमारे हृदय को जांचने पाए, और प्रभु जी हम अनुमति देते पिता कि हमसे तू बात कर पिता, हमारे कान खुल जाए सब हमारे जीवन को तेरे पवित्र हाथों में सौंप देते हैं। यहाँ पर कोई भी ऐसा व्यक्ति ना हो पिता जो खाली हाथ यहाँ से जाए। सब प्रभु जी यहाँ से आनंद, शांति और प्रभु जी तुझसे प्रभु जी एक बड़ी आशीष लेकर यहाँ से प्रभु जी जाए, क्योंकि प्रभु जी जहाँ पर तू होता है वहाँ पर प्रभु जी कोई भी खाली हाथ नहीं जाता है प्रभु जी, क्योंकि तू प्रभु बांटने वाला परमेश्वर है, देने वाला परमेश्वर है प्रभु जी। तू प्रभु जी तेरी महिमा को प्रभु जी तेरे सामर्थ्य के साथ हर एक के जीवन में प्रकट कर दिया, हर एक व्यक्ति को तेरे पवित्र हाथों में हमारी प्रार्थनाओं को सुना। धन्यवाद देता हूं यीशु मसीह के नाम से, आमीन। बैठ जाए। हालेलुया, हालेलुया। पूरी स्तुति हो हमारे बीच में परमेश्वर की उपस्थिति है। हम निकालेंगे रोमियो की पत्री उसका 6वां अध्याय 23 पद। और वहां पर ऐसा लिखा है, क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यु है, परंतु परमेश्वर का वरदान हमारे प्रभु यीशु मसीह में अनंत जीवन है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे पापाचं वेतन काय आहे? मरण आहे, पण प्रभू यीशु ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कई दिनों से हम कई हफ्तों से हम एक बात को देख रहे हैं जिसको हम नकारात्मक बातें कहते हैं, या ऐसे कहते हैं कि वो उन चीजों के बारे में हम सीखना नहीं चाहते, या उन चीजों के बारे में हम सुनना नहीं चाहते, या उन चीजों के बारे में हम सोचना भी नहीं चाहते। ऐसी बातें जैसे हमने इसके पहले शोक के बारे में सुना था, आपको पता है शोक के बारे में? कितनों को याद है? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभु का धन्यवाद हो आप सभी के लिए, हालेलुया। शोक के बारे में सुना था। दूसरी बात जिसके बारे में हम सुनना नहीं चाहते, वो श्राप के बारे में सुना था। श्राप जो है उसके बारे में हम सुनना नहीं चाहते, या उसके बारे में हम बात भी नहीं करना चाहते, लेकिन श्राप है। हालेलुया। आज एक महत्वपूर्ण विषय है, उस विषय के बारे में हम यहाँ पर देखेंगे, और वो विषय हमारे जीवन का बहुत बड़ा घटक है, और हमारे जीवन से उसको अलग करना बहुत मुश्किल है, लेकिन प्रभु यीशु मसीह ने उसको अलग किया है, और उसका नाम है पाप। अपने बाजू वाले को पाप हम सभी को बताएं, लेकिन हम सब उस पाप के बारे में सोचना भी नहीं चाहते, उसके बारे में बात नहीं करना चाहते, और अपने आप को पापी भी नहीं कहना चाहते। सच बात है? सच है कि नहीं? हालेलुया। हम अपने आप को पापी कहना चाहते, कोई भी नहीं कहना चाहता। दुनिया में कोई भी आदमी हो, चाहे वो यीशु मसीह पर विश्वास करता हो या ना करता हो, ऐसा कोई भी है, वो हर कोई ऐसा सोचता है कि मैं पापी नहीं हूं, बाकी सब लोग क्या है? पापी हूं। मुझको छोड़कर सब पापी है, मैं अकेला धर्मी हूं, ऐसा हर कोई सोचता है।
लेकिन इस दुनिया में आया हुआ एक ही व्यक्ति ऐसा था कि उसने कभी भी पाप नहीं किया। हालेलुया, उसका नाम है प्रभु यीशु मसीह। हालेलुया, एक ही ऐसा व्यक्ति है कि उसने पाप नहीं किया। वो परमेश्वर का पुत्र था इसलिए नहीं, परमेश्वर का पुत्र होने के बावजूद वो मनुष्य का भी पुत्र था, और मनुष्य का पुत्र होते हुए भी उसने कभी भी पाप नहीं किया। हालेलुया, उसको पाप ठहराया गया लेकिन उसने जिंदगी में कभी पाप नहीं किया। उसके बारे में हम देखेंगे। पाप ये शब्द कहां से आया? आपको पता है पाप ये शब्द कहां से आया? पाप की व्याख्या आपने कभी सोची अपने दिमाग में? पाप की व्याख्या मराठी वाले समजते हैं तुम्हाला? मी काय सांगतो, पापाची व्याख्या माहिती आहे का? पापाची व्याख्या माहिती है तुम्हाला? पाप की व्याख्या क्या है? बाइबल उसको हमार्तिया कहते हैं। हमार्तिया, हमार्तिया मतलब लक्ष्य से चूकना, अपने लक्ष्य से चूकना मतलब पाप करना। बाइबल के अनुसार पाप क्या है हम देखेंगे। याकूब की पत्री उसका 4 अध्याय और 7 पद। याकूब की पत्री उसका 4 अध्याय और 7 पद हम पढ़ेंगे। मराठीमध्ये ट्रान्सलेशनची गरज आहे? नाही तर पार्किंग बाई आहे ट्रान्सलेशन करण्यासाठी। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पाप मतलब क्या? 4 अध्याय 7 पद क्या लिखा है? इसलिए परमेश्वर के अधीन हो जाओ। नहीं 7 पद नहीं है, तो 7 नहीं है। हाँ 17 पद है, 7 नहीं है 17 पद है। इसलिए जो कोई भलाई करना जानता है और नहीं करता उसके लिए यह पाप है। हालेलुया। क्या पाप है? पाप की व्याख्या क्या है यहाँ पर? जो भलाई करना जानता है लेकिन नहीं करता है वो क्या है? पाप है। बाजू वाले से कहो, जो भलाई करना जानता है वो अगर नहीं करता है तो वो क्या है? पाप है। जो चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही ते त्याचं पाप आहे। बाजू वाले सांगा, चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही ते त्याचं पाप आहे। पापाची व्याख्या हमार्तिया म्हटलेलं आहे। पाप की व्याख्या क्या है? हमार्तिया। हमार्तिया मतलब अपने लक्ष्य से चूकना। हिंदी में उसको कथा कहते हैं। कथा, कथा मतलब ऐसी कथा कि जिसके बारे में हम सोचना नहीं चाहते। कथा मतलब ऐसी बात की जो करना चाहिए लेकिन हम नहीं कर रहे, उसको क्या कहते हैं? पाप कहते हैं। और हर कोई दुनिया में पापी है। हर कोई इस पृथ्वी पर आया हुआ, आदम से जन्मा हुआ हर एक व्यक्ति पापी है। हमारा जन्म ही मूलतः पाप से होता है। हर एक व्यक्ति, जब तक हम यीशु मसीह पर विश्वास नहीं करते, उसके लहू के द्वारा जब तक हमारे पाप धुल नहीं जाते, तब तक पाप हमारे अंदर रहता है और उस पाप से हम घिरे हुए रहते हैं। लेकिन उस पाप को देखने के लिए हमारे आंखें खुलनी चाहिए। हालेलुया। बहुत से बार ऐसा होता है कि परमेश्वर के सामने हम जाकर उस पाप को कबूलना नहीं चाहते, या मनुष्य के सामने हम पाप को कबूलना नहीं चाहते। बाइबल में बहुत बार पाप ये शब्द आए और पाप के बारे में परमेश्वर बहुत सचेत है। बहुत ही परमेश्वर पापाच्या बाबतीत इतका सावध आहे की तुम्ही त्याचा विचार पण नाही करू शकत, कारण पापाविषयी देवाला खूप घृणा आहे। पाप आणि परमेश्वर कधीच एकत्र राहू शकत नाही आणि पापाचा खूप मोठा तिरस्कार परमेश्वराने बायबलमध्ये केलेला आहे। ज्या दिवशी आदम आणि हव्वाने पाप केलं, लगेच देवाने त्याला बाहेर काढलं। जिस दिन परमेश्वर आदम और हव्वा ने पाप किया, उस दिन परमेश्वर ने आदम हव्वा को ईदेन वाटिका से बाहर निकाल दिया। भले ही उनके लिए पाप की क्षमा का इंतजाम किया, भले ही परमेश्वर ने उस दिन पाप में से बाहर आने के लिए परमेश्वर ने उस दिन काम किया। एक बलि वहां पर दिया गया, उनको वस्त्र पहनाए गए, लेकिन परमेश्वर की उपस्थिति से वो हमेशा के लिए वहां से निकल गए। यीशु मसीह आने तक वो जो सहभागिता थी, वो जो जिसकी फेलोशिप परमेश्वर चाहता था, वो फेलोशिप हर एक इंसान को मिलना बहुत ही दुर्लभ था। बहुत ही दुर्लभ था म्हणजे खूप कठीण होतं तोपर्यंत, कारण तोपर्यंत याजक होता, तोपर्यंत महायाजक होते, तोपर्यंत निवास मंडप होता, तोपर्यंत पवित्र स्थान, परम पवित्र स्थान, अंगण या सगळ्या गोष्टींमध्ये विभागलेलं होतं।
पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मात्र ह्या सगळ्या गोष्टी नंतर काय झाल्या बरं, तुटून गेल्या किंवा त्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या. पण प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत जी बंधनं आहेत तशाच प्रकारे होती. प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पापाचं जे वेगळं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य माणसावर तशाच प्रकारे होतं. पाप का जो सामर्थ्य है उस वक्त तक, प्रभु यीशु मसीह आने तक वैसा ही था, उस वक्त तक नहीं निकला था. प्रभु यीशु मसीह क्रूस पर जाने के बाद वो जो पर्दा था ऊपर से लेकर नीचे तक फट गया और हम अभी डायरेक्ट परम पवित्र स्थान में जा सकते हैं. हालेलुया. परम पवित्र स्थान में जाकर वहां पर जो फेलोशिप आदम के साथ थी उस फेलोशिप को हम परमेश्वर के साथ स्थापित कर सकते हैं अभी. लेकिन उसके पहले आदम से लेकर प्रभु यीशु मसीह तक वो फेलोशिप नहीं थी. लेकिन परमेश्वर ने उसका मार्ग खोला. उसका मार्ग जिस दिन आदम ने पाप किया था उसी दिन खुल गया. लेकिन देखेंगे हम कैसे कैसे वो मार्ग खुला और कैसे कैसे परमेश्वर ने उसके लिए इंतजाम किया. लेकिन पाप की व्याख्या क्या है, उस लक्ष्य से चूकना. चूकना मतलब जो परमेश्वर हमसे चाहता है कि हम करें वो बात हम नहीं करते, तब उसको क्या कहते हैं, पाप कहते हैं. अगर आप ऐसा सोच रहे अपने दिमाग में कि परमेश्वर मुझसे क्या चाहता है, परमेश्वर बहुत सारी बातें चाहता है हमसे, परमेश्वर बहुत सारी बातों को हमसे करवाना चाहता है, हम करें उसकी इच्छा है, लेकिन उन बातों का हम नहीं करते. क्योंकि परमेश्वर ने हमें इस दुनिया में किस लिए भेजा था, यशायाह की नबी किताब में हमने पढ़ा था. यशायाह की किताब उसका 43 अध्याय 21 पर काय म्हणलं त्या ठिकाणी, मराठीमध्ये मी वाचतो, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझं काय करतील, स्तवन करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुम्हाला मला कशासाठी निर्माण केलं, परमेश्वर ने किस लिए उत्पन्न किया हमें, कि हम उसकी महिमा करें, हम उसकी स्तुति करें, हम उसको अपने जीवन से, अपने कार्यों से, अपने बोलने के द्वारा जो भी परमेश्वर चाहता है हमसे, हम उसकी महिमा करते रहें. ये परमेश्वर की इच्छा है. अगर हम नहीं करते तो उसको क्या कहते हैं, पाप कहते हैं. पाप की व्याख्या आपको मैं समझाने की कोशिश कर रहा हूं. यहाँ पर क्या लिखा है, और एक वचन पढ़ेंगे, रोमियो की पत्री, रोम का पत्र, त्याचा 6वा अध्याय, रोमाचं 6वा अध्याय असेल. सात अध्याय 23 वचन वाचा. कारण पापाचे निधन मरण आहे, तर देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि 6:23 वाचलं. पंधरावं वचन, तर मग तुम्ही आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे असे कधीच नाही. त्या पण ठिकाणी लिहिलेलं नाही. वचन असं सांगतं की पाप केल्यामुळं आपण त्याच्या गौरवाला काय झालेलो आहोत, उणे पडलेलो आहोत, अंतरलेलो आहोत, किंवा आपण कमी पडलेलो आहोत. देवानं तुम्हाला मला कशासाठी निर्माण केलं, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी. आणि आपण त्याचा गौरव करू शकलो नाही. कशामुळं, एकाच गोष्टीमुळे. कोणत्या गोष्टीमुळे, पापामुळे. पाप जर आपल्या जीवनात आहे तर आपण त्याचा गौरव करण्यापासून काय होतो बरं, चुकतो. कारण आपण ते गौरव करू शकत नाही. जिस दिन हम पाप से बाहर आएंगे उस दिन हम उसकी महिमा कर पाएंगे, उसकी स्तुति कर पाएंगे. अगर पाप हमारे जीवन का भाग है तो हम उसकी महिमा नहीं कर सकते, हम उसकी प्रशंसा नहीं कर सकते. उसकी प्रशंसा करने के लिए, उसकी महिमा करने के लिए हमें पाप से बाहर आना पड़ेगा. पाप की व्याख्या हमें समझनी पड़ेगी. पाप हमारे जीवन में क्या बदलाव लाता है इस बात को हमें जानना पड़ेगा. अगर हम उस बात को नहीं जान पाए तो हमारे जीवन से प्रभु की महिमा कभी नहीं हो सकती. प्रभु की स्तुति हमसे कभी भी नहीं हो सकती. हम भले ही अपने मुख से, भले ही अपने बातों से उसकी महिमा करेंगे, लेकिन हमारा हृदय, हमारा जो परमेश्वर चाहता है कि हमारा हार्ट उससे जुड़ा रहे, वो हार्ट हमेशा उससे जुड़ा रहे, कभी भी उसके साथ नहीं जुड़ सकता.
क्योंकि परमेश्वर चाहता है कि हमारा हार्ट, हमारा हृदय, हमारा जीवन उसके साथ जुड़ा है। हमारे मुख के द्वारा केवल परमेश्वर की महिमा होनी चाहता हमसे। परमेश्वर केवळ आपल्या मुखाद्वारे आपली त्याची महिमा करू इच्छित नाही। लक्षात घ्या, परमेश्वरला त्याची स्तुती हवे, पण परमेश्वरला स्तुती हवी असताना एक गोष्ट मात्र तुमच्या आणि माझ्या जीवनातून त्याला हवे की आपलं हृदय त्याशी जोडलं जावं। म्हणून तर शास्त्री आणि पुरुषी ज्यावेळेस देवाजवळ यायचे त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणायचं माहिती आहे, हे ओठाणी माझा सन्मान करतात पण यांचं अंतःकरण माझ्यापासून काय आहे, लांब आहे। कारण ते काय कशासारखे आहे, चुना लावलेल्या कबरांसारखे आहे। येशू ख्रिस्ताने असं का म्हटलं, कारण हे म्हणण्याचं कारण काय होतं प्रभू येशू ख्रिस्त, की त्याला हे जाणवून द्यायचं होतं, दाखवून द्यायचं होतं की या लोकांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे, केवळ हे ओठाणी माझा गौरव करत आहे। कारण जे मूळ पाप आहे ते पाप त्यांच्या अंतःकरणातून अजून निघालेलं नाही। पापाला परमेश्वर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिरस्कार करतो आणि म्हणून पापाविषयी तुम्ही खात्रीपूर्वक तुमच्या मनामध्ये गांभीर्य आलं पाहिजे। मग विश्वासणारे असतील किंवा अविश्वासणारे असतील, कारण पापच अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला मला देवापासून काय करते, वेगळं करते, लांब नेते। ज्या दिवशी पाप आलं येशू ख्रिस्तामध्ये, तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्तामध्ये पाप आलं, त्या दिवशी काय झालं, देवाने त्याचा त्याग केला। देवाने काय केला, त्याचा त्याग केला। बायबल सांगतो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती होता त्यावेळेस काय म्हणाला, हे माझ्या बापा तू माझा त्याग का केलास, का केला होता त्याग, तुम्हाला मला त्याचं उत्तर माहिती आहे, कारण त्याच्यावरती पाप लागलेलं आणि केवळ तुमचं आणि माझं नाही तर संपूर्ण जगाचं पाप लागलं गेलं, संपूर्ण जगाचं। बायबलनुसार भूतकाळामध्ये, वर्तमान काळात आणि भविष्य काळात सगळ्यांचं पाप जे काही हा अगोदर झालेले, येशूच्या काळात जे पाप करत होते आणि येशूच्या नंतर जे आले त्या सगळ्यांची पाप प्रभू येशू ख्रिस्तावर लागली। आणि इतका सगळ्यांचं पाप येशू ख्रिस्तावर असताना स्वतः पित्यानं त्याच्यापासून पापामुळे केवळ तोंड फिरवलं। कारण याच्यापूर्वी तर तो प्रिय होता देवाला, प्रिय होता की नाही होता, प्रिय होता देवाला। आणि सतत येशू ख्रिस्ताविषयी देवबाप असं म्हटलेलं आहे की तू माझा परमप्रिय काय आहेस, पुत्र आहेस। ज्यावेळेस दर्शन दिलं, ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा येशू ख्रिस्ताविषयी पित्यानं त्याची कबुली दिलेली आहे। पण पिता मात्र पापाला जवळ ठेवू शकत नाही, पापाची तो घृणा करतो आणि म्हणून त्याने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्तापासून सुद्धा तोंड फिरवलं। जर येशू ख्रिस्तापासून तो तोंड फिरवू शकतो तर तुम्ही मी कोण आहोत, तुम्ही मी कोणीच नाही। जर तुमच्या आणि माझ्यामध्ये जर पापाचा अंश असा आला तर निश्चित अर्थाने त्याचा आणि तुमचा संबंध ऑटोमॅटिकरित्या विभागला जातो। त्याला तुम्हाला प्रार्थना तुम्ही करून ते दूर करू शकत नाही। तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रार्थना करून देवाशी मी काय करेन, बरं जोडून ठेवेन, पण प्रार्थना करून आपण एकत्र राहू शकत नाही। प्रार्थना पुरेशी नाहीये तर पाप आपल्या जीवनातून निघून गेलं पाहिजे। ते परमेश्वराची इच्छा आहे की पाप आपल्या जीवनातून निघून जावं, मग परमेश्वराशी आपला संबंध ठीक होईल। प्रेज द लॉर्ड। समजतं मी काय सांगते तुम्हाला, पापाची परमेश्वराला घृणा आहे, पापाचा परमेश्वराला तिरस्कार आहे, हे पापाचं गांभीर्य आहे। पाप आपल्या जीवनातून निघून गेलं पाहिजे। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला परमेश्वराने महिमा करण्यासाठी निवडलं, पण ही महिमा करण्याचं काम तुम्ही मी त्या महिमा करण्याच्या कार्यामध्ये चुकलो, आपल्या जीवनामध्ये पाप आल्यामुळे। पाप जर नसतं तर आपण त्याची महिमा करू शकलो असतो। कारण बायबल सांगतं पवित्र हात उंच करून काय करा, त्याची महिमा करा। कसले हात उंच करून, आणि बायबल असं सांगतं स्तोत्र 15व्या अध्यायामध्ये की परमेश्वराच्या डोंगरावर कोण राहील, कोण राहील परमेश्वराच्या डोंगरावर, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे। हालेलुया। पण ज्याच्या अंतःकरण शुद्ध नाही तो देवाच्या डोंगरावर राहू शकत नाही। म्हणजे देवाच्या डोंगरावर राहण्यासाठी पाप रहित असलं पाहिजे। पापांना धरून किंवा पाप के साथ हम परमेश्वर के उस जहां पर परमेश्वर है वहां पर हम नहीं कभी ठहर सकते। कि परमेश्वर जहां पर है वहां पर अगर ठहरना है तो हमारे जीवन में पाप नहीं रहना चाहिए। हालेलुया। आणि म्हणून पापामधून आपण कसे बाहेर आलो या गोष्टी पण आपण पाहणार आहोत। ही झाली पापाची व्याख्या किंवा पाप नेमकं काय हे मी तुम्हाला सांगितलं। दुसरी गोष्ट आपण पाहूया की परमेश्वराने त्या पापाच्या परिणामांपासून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काम केलं, निश्चित अर्थाने काम केलं। तुम्ही जर म्हणाल की आता तर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, मग येशूवर विश्वास ठेवल्यानंतर नेमकं काय होतं, कशातून आपण बाहेर आलो पापाच्या ह्याच्यातून ते आपण पाहूया। रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन तिथं लिहिलेलं आहे की आपण कशातून बाहेर आलो।
पहले हमने पढ़ा था कि रोमियो की पत्री उसका 6 अध्याय 23 वो बहुत ही महत्वपूर्ण वचन है, वहां से कहिए जाइए मतलब रोमियो की पत्री 6:23। कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। पापाचं वेतन काय आहे? पापाचा परिणाम मरण आहे। बाजूला सांगा, पापाचा परिणाम मरण आहे। त्याला बायबलनुसार किंवा त्याला आपल्या बोलीभाषेत आपण पेनल्टी म्हणू किंवा त्याला आपण परिणाम म्हणू। जो पापाचा काय आहे? परिणाम आहे। पाप केल्यामुळे आपण देवाच्या सहभागितेपासून वेगळे जातो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे काय की पापाचा परिणाम जो आहे तो आपल्यामध्ये काय घेऊन येतो? मरण घेऊन येतो। पाप हमारे जीवन में क्या लाता है? मृत्यु लाता है। क्या लाता है? हमारे जीवन में मृत्यु लाता है। उस मृत्यु से बचाने के लिए प्रभु यीशु मसीह ने अपना प्राण क्रूस पर दिया। हालेलुया। जो परिणाम आहे त्या परिणामांपासून वाचण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपला प्राण क्रूसवरती दिलेला। ज्यावेळेस आपलं पाप जे आहे ते येशू ख्रिस्तावर लादलं गेलं, त्यावेळेस जे परिणाम तुमच्यावर होणार आहेत, माझ्यावर होणार आहेत, कुटुंबावर होणार आहेत, तुमच्या पैशावर होणार आहेत, तुमच्या जीवनावर होणार आहेत आणि अनंत काळाच्या जीवनावर होणार आहेत, त्या सगळ्या परिणामांपासून वाचण्याचं काम येशू ख्रिस्ताने केलं। पापाच्या परिणामांतून आपल्याला येशू ख्रिस्ताने बाहेर काढले। पापाची व्याख्या तुम्हाला समजली। पापाचे परिणाम सुद्धा आहेत, त्या परिणामांतून परमेश्वराने तुम्हाला मला काय केलेलं आहे? बाहेर काढलेलं आहे। पाप तुमच्या आणि माझ्यामध्ये आलं, पण त्याचे परिणाम सुद्धा आपल्या जीवनामध्ये पापाबरोबर त्याचे परिणाम येतात। लक्षात घ्या पापाबरोबर काय काय येतं मी तुम्हाला सांगतो। पापाबरोबर त्याचे परिणाम येतात। पापाबरोबर पापाचं एक सामर्थ्य आहे, ते पापाचं सामर्थ्य पण येतं तुमचं। पापाबरोबर पापाचं एक वेगळं काय आहे? सामर्थ्य आहे, ते पापाचं सामर्थ्य पण येतं। पापाचं एक प्रकारे अंश आहे, तो पापाचा अंश असतो, तो पापाचा अंश पण तुमच्यामध्ये येतो पाप करता त्यावेळेस। एखादा व्यक्ती पाप करतो त्यावेळेस। दुसरी गोष्ट, पापाची एक प्रेझेंटी असते किंवा पाप त्या ठिकाणी उपस्थित असतं किंवा एक प्रकारे एक वातावरण तयार करतं पाप। त्या वातावरणाचं सुद्धा तुमच्यामध्ये, त्या गोष्टी सुद्धा तुमच्यामध्ये येतात। म्हणजे एक व्यक्ती पाप ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस सगळं करतो, कारण पाप ही दुसरं तिसरं कोणी नाही आहे। लक्षात घ्या, पाप म्हणजे कोण आहे माहिती आहे? पाप म्हणजे कोण आहे? पाप यानी क्या पता है आपको? पाप म्हणजे शैतान। पाप म्हणजे कोण आहे? शैतान आहे। पाप म्हणजे व्यक्तित्व आहे। तसं पवित्र आत्मा व्यक्तित्व आहे। पवित्र आत्मा व्यक्ती आहे ना, पवित्र आत्मा व्यक्ती आहे। पवित्र म्हटलं की आपल्याला कोण आठवतं? देव आठवतं। पाप म्हटलं कोण आठवतं? शैतान आठवतं। पाप म्हटलं कोण आठवतं? शैतान। म्हणजेच काय? पाप येतं म्हणजे त्याचं सामर्थ्य येतं, पाप येतं त्याचा परिणाम येतो, पाप येतं तर त्याची प्रेझेन्सी येते, पाप येतं म्हणजे त्याचा अंश येतो, सगळं येतं पापाबरोबर। आणि या सगळ्यातून येशू ख्रिस्ताने बाहेर काढण्याचं काम केलेलं सगळ्यातून। असं समजू नका की केवळ पाप निघालं। पाप निघालं म्हणजे तुमच्या जीवनातून पापाचा परिणाम पण जाणार। पाप निघालं म्हणजे तुमच्या जीवनातून पापाचा अंश पण निघून जाणार। पाप निघालं म्हणजे तुमच्या जीवनातून त्याची जे तुमच्या जीवनातून प्रेझेन्स आहे ती प्रेझेन्सी पण निघून जाणार। आणि पाप निघालं म्हणजे त्याचं सामर्थ्य पण निघून जाणार, सगळं निघून जाणार। पण पाप निघालं पाहिजे तर हे सगळं जाणार, नाहीतर पाप जर असेल तर हे सगळं असणार, ते त्याला तुम्ही सगळ्यांना काढू शकत नाही। कारण का? पापाबरोबर हे सगळं येतं, कारण शैतान त्याचं सामर्थ्य घेऊन येतो, त्याचं बल घेऊन येतो, त्याची शक्ती घेऊन येतो। आणि येशूनं या सगळ्यापासून तुम्हाला मला रिकाम केलं, वेगळं केलं। हे पापाचं सत्य आहे, पण या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत। मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं की पापाचे परिणाम जे आहेत त्या परिणामांपासून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे। पहिली कोरिन्थीकरास पत्र त्याचा 15वा अध्याय 56 वचन। कोरिन्थी की पहिली पत्री उसका 15 अध्याय 56 यानी 56। मृत्यु तेरा डंक कहाँ रहा? मृत्यु का डंक पाप है, पाप का बल व्यवस्था है। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया।
आता मृत्यूचं डंक किंवा मृत्यूचं जे पातक आहे किंवा मृत्यूचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या आणि माझ्यातून परमेश्वराने काढायचं काम केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. पापाचा परिणाम काय आहे? मृत्यू आहे. कोणतं मृत्यू? सार्वकालिक मृत्यू. बाजूला सांगा, सार्वकालिक मृत्यू. पापाचं सार्वकालिक मरण जे आहे ते पापाचा परिणाम आहे. कारण आदमाला परमेश्वराने काय सांगितलं होतं सुरुवातीला? आदमाला काय सांगितलेलं होतं तुम्हाला माहिती आहे? सांगा बरं. आदमाला आज्ञा देत असताना परमेश्वराने काय सांगितलं होतं? ज्या दिवशी तू पाप करशील, ज्या दिवशी तू फळ खाशील, त्या दिवशी काय करशील तू? खास मरशील. मरशील म्हणून सांगितलं होतं ना. म्हणजेच काय? पापाचा परिणाम काय आहे? मरण आहे. म्हणजेच पाप येणार त्या दिवशी मरण पण येणार. आणि पाप आलं तर आदमाचं सार्वकालिक मरण त्याच्या सोबतच आलं. आणि ते मरण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काढून टाकले गेलेले तुमच्या आणि माझ्या. आता इथून पुढे जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातून ऑटोमॅटिक रित्या मरण निघून जातं, त्या जीवनात जीवन येतं. हालेलुया, हालेलुया. पापाचा परिणाम मरण आहे, पण येशू ख्रिस्तामध्ये ते सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. पाप तुमच्यामध्ये आलं किंवा पापाचा परिणाम मरण पण आलं, पण परिणाम परमेश्वरानं येशू ख्रिस्ताद्वारे काढून टाकला आणि आता जीवन आलेलं आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो इथून पुढे तो जीवनात जगणार, तो मरणात जगणार नाही. पण येशू ख्रिस्ताच्या जीवनाला ज्यानं स्वीकारलं नाही त्याचा परिणाम बायबलनुसार काय आहे? मरण आहे. आणि ते त्याला प्राप्त होणार. त्याच्यामध्ये देव हस्तक्षेप करणार नाही. कोणताही मनुष्य कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. कारण पापाचा परिणाम काय? मरण. आणि ते मरण येत राहणार. बायबल सांगतं पहिले 2 कोरिंथी याचा 5 ते 21 वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने त्याला तुमच्या आणि माझ्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोणाला पाप ठाऊक नव्हतं? प्रभू येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त कधीही त्यानं पाप केलेलं नव्हतं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की येशूनं कोणतंच पाप केलेलं नाही. येशू ख्रिस्तच असा एक व्यक्ती आहे की ज्यानं पृथ्वीवर जन्मला पण त्यानं कधीही पाप केलं नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याला पाप म्हणून बलिदान देण्यात आलं. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पापाचा परिणामांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा विचार पण केला पाहिजे की येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवन दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस पापाचा परिणाम निघतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जीवन प्रवेश करतो. हालेलुया. जो येशूवर विश्वास ठेवतो त्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक रित्या काय होतं? जीवन येत राहतं. आणि म्हणून पापाच्या परिणामातून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला वाचवलेला आहे. त्याला आपण पापाची शिक्षा म्हणतो. ज्याला आपण परिणाम म्हणजेच शिक्षा आहे. पापाची काय आहे? ती एक शिक्षा आहे. त्या शिक्षेपासून तुम्ही आणि मी वाचलेला आहोत. म्हणूनच बायबल सांगतं की आपण न्यायातून काय झालेलो आहोत? पलीकडे गेलेलो आहोत. हालेलुया. न्यायातून आपण काय गेलो? पलीकडे गेलो. न्याय आपल्यावरती येशूवर विश्वास ठेवणारा कोणताही व्यक्ती त्याला आता न्यायाचा प्रसंगाला ओढावं लागणार नाही. कारण न्याय त्याच व्यक्तीचा केला जाईल की जो पापातून बाहेर आला नाही. पापाच्या परिणामांचा त्याच्यावर प्रभाव आहे त्या व्यक्तीचा न्याय केला जाईल. पण येशू ख्रिस्तानी पापाच्या परिणामांच्या प्रभावापासून आपल्याला वेगळं केलं. म्हणजेच आपण आता पापाच्या प्रभावाखाली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, पापाच्या सामर्थ्यापासून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला वेगळं केलं. वाचा माझ्याबरोबर रोमकरसपत्र 6 अध्याय 14 वचन. रोम 6:14. काय लिहिले? तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. सत्ता म्हणजे अधिकार. सत्ता म्हणजे अधिकार. सत्ता म्हणजे सामर्थ्य. सत्ता म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हिंदीमध्ये काय लिहिलेलं आहे? अगर किसी की पास है हिंदी बाइबल को पढ़िए 6:14. तब तुम पर पाप की प्रभुत्ता न होगी, क्योंकि तुम व्यवस्था
पाप की प्रभुता, अब हम पाप की सामर्थ्य अधीन नहीं है, क्योंकि परमेश्वर का सामर्थ्य के द्वारा यीशु मसीह हमारे पापों के कारण क्रूस पर चढ़ाया गया, और क्रूस पर चढ़ाने के द्वारा हम पाप की प्रभुता से हमेशा के लिए बाहर आहे. पापाच्या सामर्थ्यातून आपण पूर्णपणे आता बाहेर आहे. कुठल्याही प्रकारे पापाचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यावर आता राहणार नाही, कारण पापाचं सामर्थ्य, पापाचं एक वेगळं सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे का पापाचं? काहींना परमेश्वराने सांगितलं होतं पापाचं सामर्थ्य. वाचा माझ्याबरोबर, काहींना सांगितलं पापाचं सामर्थ्य आहे की नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. 4था अध्याय, उत्पत्ति गीता उसका 4था अध्याय उसका 7 पद है. काय लिहिले त्या ठिकाणी? तू बरे केलेस तर तुझी मुद्दा प्रसन्न होणार नाही काय? तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे, करिता तू त्याच्याच काय त्याला काय ठेव? दाबात ठेव. 4था अध्याय 7वं वचन वाचलं मी. काहींना परमेश्वराने सांगितलं होतं की पापाला काय ठेव? दाबात ठेव. आता काहींना ते जमलं का? काहींना ते जमलं नाही, काही ते करू शकलं नाही. काही पाप काहींवरती आरूढ झालं, थोडक्यात आरूढ झालं. आरूढ झालं म्हणजे हवी झालं. हालेलुया. काय झालं? पाप काहींवरती हवी झालं. काही पापाच्या पूर्णपणे अधीन झाला, आणि तिथंच लिहिलंय प्रभुता. प्रभुता म्हणजे काय? की अधीन झाला, म्हणजे पापाची जी अधीनता आहे ती काहींना स्वीकारली, आणि पापाच्या अधीन झाल्यामुळं काहींनी आपल्या भावाचा काय केला? खून केला, मर्डर केला. तिथून पुढे पापाचा खूप मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादं सामर्थ्याचं गोष्ट असते, ज्यावेळेस एखाद्या माणसावर येते, त्यावेळेस त्याला जे अपेक्षित आहे, म्हणजे त्या सामर्थ्याला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी त्या माणसाकडून करून घेतल्या जातात ऑटोमॅटिकली. त्यालाच काय म्हणतात? प्रभुता म्हणतात, अधीनता म्हणतात, सामर्थ्य म्हणतात. आणि ते सामर्थ्य त्या माणसाकडून जे त्याची इच्छा नसताना ते करून घेतं. जसं पाऊल म्हणाला की पाप माझ्यामध्ये येतं आणि माझी इच्छा नसताना माझ्याकडून त्या गोष्टी घडू लागतात, किंवा घडवण्याची तशा प्रकारे प्रक्रिया घडते. बरेच लोक आज पापाच्या अधीन आहेत. म्हणजेच काय? त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं पापापासून, पापाच्या सामर्थ्यापासून येशूने जी मुक्तता त्यांना दिलेली आहे ती मुक्तता त्यांनी स्वीकारलीच नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये ती मुक्तता आली असती तर ते पापाच्या अधीन नसते, त्याच्या सामर्थ्याखाली, त्याच्या प्रभावाखाली नसते. कारण आपल्यावरती जो पापाचा प्रभाव होता मुळात, तोच प्रभू येशू ख्रिस्ताने काढून टाकलाय. त्या अधीनताच काढून टाकली. तुम्ही ती अधीनता स्वीकारली की नाही हे तुम्हाला, मला माहित नाही, हे तुमच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलाय तर तुम्ही पापाच्या अधीन नाही. बाजूला सांगा, जर तू येशूवर विश्वास ठेवला तर तू पापाच्या अधीन नाहीस. एक, जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अधिकार आहे, पापाचा अधिकार नाही. बाजूला सांगा ना, जर तुझ्यात पवित्र आत्मा आहे. मग मला सांगा, एखादा व्यक्ती विश्वासणारा व्यसन का करतो? आता प्रश्न, मग तो कुणाच्या प्रभावाखाली व्यसन करतो? विश्वासणारा, विश्वास अविश्वास नाही. तो कुणाच्या अधीन आहे? साधं गोष्ट आहे, साधं गणित आहे, जास्त त्याला लॉजिकची गरज नाही. तो पापाच्या अधीन आहे, कारण तो पापाच्या सामर्थ्याखाली वावरत आहे म्हणून व्यसन करतोय. कारण व्यसन कशाला दर्शवतं? व्यसन पापाला दर्शवतं. एखादा व्यक्ती एक वेगळ्या प्रकारचं चुकीचं देवाच्या विरोधात कोणतीही चूक करत असेल, मग व्यसन असेल किंवा अजून दुसरी कोणती चूक असेल, एखादा विश्वासणारा अशा प्रकारचं जर पाप करत आहे तर तो अजून सुद्धा त्याच्या अधिकाराखालीच आहे, त्याच्या प्रभावाखाली आहे. जर तो येशूवर विश्वास ठेवतो, क्रूसावर येशू ख्रिस्ताने माझं पाप लादलं आणि मी त्या अधीनतेतून बाहेर आलो, असं जर त्याचा विश्वास असेल तर तो अधीनतेतून बाहेर आला, सामर्थ्यातून बाहेर आला. कारण येशूने ते केलं आहे. येशूने ते केलं का? कारण तिथे लिहिले स्पष्टपणे रोम करायचं पत्र. आपण काय वाचलं? आता आपण कशाच्या अधीन आहोत? आता आपण कृपेच्या अधीन आहोत. आणि म्हणून पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. तुमच्यावर आता पाप प्रभुता करणार नाही. पाप प्रभुता करण्यापासून आपण बाहेर आलेलो, पण आपण कृपेच्या अधीन गेलो, त्याच्या पवित्र आत्म्याच्या अधीन गेलो. पवित्र आत्म्याला आपण आपल्यामध्ये स्वीकारलं. येशूचं ते महान सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यामध्ये आपण मुक्तता स्वीकारली तर आपण त्या पापाच्या अधीनतेपासून बाहेर निघू. नाहीतर
आपण पापाच्याच अधीन असतो. तुम्ही पापाच्याच अधीन असता. पापाच्या अधीनतेपासून तुम्हाला बाहेर काढलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, ती मुक्तता तुम्हाला व्यक्तिगत रीतीने स्वीकारायची आहे. मी इथून म्हणालो म्हणून तुम्हाला ते मिळाले असं होत नाही. तुम्हाला स्वतःला पुढे घ्यावं लागेल. तुम्हाला स्वतःला पापाची क्षमा मागावं लागेल. तुम्हाला स्वतःला असं म्हणावं लागेल की मी पापी आहे. म्हणावं लागेल की नाही म्हणावं लागेल. पण बरेच लोक तसं करत नाही. जसं मी सुरुवातीला सांगितलं, मी माझ्या लक्ष्यापासून चुकलोय. हमारडिया म्हणजे मी जिथं जायला हवं होतं, देवाने मला जिथं न्यायला हवं होतं तिथं मी गेलो नाही. ते माझं काय आहे? पाप आहे. आणि जर ते पाप आहे तर मी ते कबूल केलं पाहिजे. नाहीतर काय होईल? नाहीतर आपण पापाच्या अधीनतेपासून कधी बाहेर येणार नाही. परिणामांपासून पण बाहेर येणार नाही आणि अधीनतेपासून म्हणजे सामर्थ्यापासून सुद्धा बाहेर येणार नाही. पण पॉवर ऑफ सिन म्हणजे पापाच्या सामर्थ्यातून येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला संपूर्ण जगाच्या प्रत्येक व्यक्तीला जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या पापाच्या सामर्थ्यातून तुम्हाला मला बाहेर काढलं गेलेलं आहे. हालेलुया. हे पापाचं सत्य लक्षात घ्या. हे तुम्हाला समजलं पाहिजे. ज्या व्यक्तीला हे समजत नाही तो त्याच्या आधी तो म्हणतो की नाही, माझं शरीर चुकणार शरीर आहे. माझ्या पापामध्ये माझ्या जीवनामध्ये ह्या अशा चुकणाऱ्या गोष्टी आहेत. निश्चित अर्थाने आपण शरीरामध्ये आहोत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. पण आपण पूर्णपणे त्याच्या कह्यात नाही. कारण बायबल सांगतं मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याच्या पूर्णपणे अधीन असतो. कह्यात म्हणजे काय? त्याच्या ताब्यात जातो, त्याच्या अधीन होतो आणि पूर्णपणे तेच करत राहतो जे सैतानाला अपेक्षित आहे. आणि पाप म्हणजे दुसरं कोणी नाही. कोण आहे? आणि मग सैतानाच्या गोष्टी जर तुम्ही करताय तर तुम्ही पॉवर ऑफ म्हणजे त्या सैतानाच्या त्या सामर्थ्यापासून, पापाच्या सामर्थ्यापासून बाहेर आलेले नाही. ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्यामध्ये पापाचा अंश येशू ख्रिस्ताने राहू दिलेला नाही. तो काढून टाकण्यासाठी प्रत्येक रक्ताचा थेंब येशू ख्रिस्ताने क्रूसावर सांडले. बाजूला सांगा की तुझ्यामध्ये पापाचा अंश राहणार नाही. कारण तो अंश राहू नये यासाठी येशूने प्राण दिलाय. रोमकरपत्र 7 अध्याय 18 वचन. आणि काय लिहिले त्या ठिकाणी? क्योंकि मैं जानता हूं कि मुझ में अर्थात मेरे शरीर में कोई अच्छी वस्तु वास नहीं करती. इच्छा तो मुझ में है परंतु भले काम मुझसे बन नहीं पड़ते. क्योंकि जिस अच्छे काम की मैं इच्छा करता हूँ वह तो नहीं करता, परंतु जिस बुराई की इच्छा नहीं करता वही किया करता हूँ. यदि मैं वही करता हूँ जिसकी इच्छा नहीं करता तो उसका करने वाला मैं न रहा परंतु पाप जो मुझ में बसा हुआ है. इसलिए यह व्यवस्था पाता हूँ, जब भलाई करने की इच्छा करता हूँ तो बुराई मेरे पास आती है. क्योंकि मैं भीतरी मनुष्य से तो परमेश्वर की व्यवस्था से बहुत प्रसन्न रहता हूँ, परंतु मुझे अपने अंगों में दूसरे प्रकार की व्यवस्था दिखाई पड़ती है जो मेरे बुद्धि की व्यवस्था से लड़ती है और मुझे पाप की व्यवस्था के बंधन में डालती है जो मेरे अंगों में है. मैं कैसा अभागा मनुष्य हूँ, मुझे इस मृत्यु की देह से कौन छुड़ाएगा. मैं अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर का धन्यवाद करता हूँ. निदान में अपनी बुद्धि से तो परमेश्वर की व्यवस्था का, परंतु शरीर से पाप की व्यवस्था का सेवन करता हूँ. मराठीमध्ये खूप सुंदर आहे. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला सिमिलरली पाहायला मिळतात. रोमकरपत्र 7 अध्याय 18 पासून 25 पर्यंत मी वाचतो. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मराठीमध्ये, शेवटचं वचन फक्त मी वाचतो. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मी स्वतः मनाने देवाच्या नियमांचे दास्य करतो, पण देहाने मात्र पापाच्या नियमांचे करतो. कारण तुमच्या आणि माझ्यामध्ये काय आहे बरं? अंश आहे. पापाचा काय आहे? अंश आहे. कुणापासून आला? आदामापासून तुमच्या आणि माझ्यामध्ये आला. आणि आदामापासून तो पापाचा अंश आपल्यामध्ये आहे आणि तो सतत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लढाई करत राहणार आहे. आणि तो कशामध्ये सांगा बरं? अंश कशामध्ये? पापाचा अंश कशात आहे? आपल्या शरीरामध्ये 3 भाग आहेत. माहिती तुम्हाला? 3 भाग आहेत. बाजूला सांगा, आपल्या शरीरात 3 भाग. शिकलेला तुम्ही बऱ्याच वेळेस, तुम्हाला माहिती आहे. 3 भाग कोणते? पहिलं आत्मा, दुसरं शरीर आणि तिसरं काय? मन, ज्याला आपण जीव म्हणतो. काय आहे ते? जीव किंवा मन आहे ना. मन, आत्मा आणि शरीर.
पण या शरीर आणि मनामध्ये पापाचा अंश आहे. आत्म्यामध्ये आहे का? आत्म्यामध्ये पापाचा अंश अजिबात नाही. पण आत्मा जो आहे तो सतत मन आणि शरीराला शुद्ध करण्याचं काम करत असतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं आणि माझं शरीराचं तारण झालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचं आणि माझं शरीराचं तारण झालेलं नाही. कधी होईल शरीराचं तारण? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल. थोडंसं हे खोलवर गोष्टी आहे, पण मला तुम्हाला हे थोडंसं हे डोक्याला चालना देणारे बरेच काय आहे. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की शरीराचं तारण आपलं झालेलं नाही. शरीराचं तारण कधी होईल? येशू रॅप्चरच्या दिवशी येईल, त्यावेळेस तुम्ही आणि मी उचलले जाऊ. कुठे उचलले जाऊ? आकाशात उचलले जाऊ. आपलं शरीर पूर्णपणे बदललेलं असेल. आपलं शरीर काय झालेलं असेल? पूर्णपणे बदललेलं असेल. आणि शरीर बदलल्यानंतर आपलं महिमामय शरीर आपल्याला मिळेल. त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या शरीराचं तारण झालं. तोपर्यंत आपण आपल्या शरीराचं तारण झालेलं नाही. तोपर्यंत आपण शरीरात आहोत आणि शरीराचं तारण आपल्याला रोज साधून घ्यायचंय, रोज त्याच्यातून अंश काढायचा आहे. पण तुमचा आणि माझा आत्मा मात्र शुद्ध झाला येशूवर विश्वास ठेवण्याचा. त्या आत्म्यामधून मात्र पापाचा अंश येशू ख्रिस्तानं पूर्ण काय केलेला आहे? काढून टाकलेला आहे. तो निघून गेलेला आहे. आता आत्मा काय करतो? रोज आत्मा रोज शरीराला शुद्ध करायचं काम करतो. आत्मा रोज मनाला शुद्ध करायचं काम करतो. आत्मा आत्म्याशी काय करतो? बरोबर रोज बोलतो. माझा आत्मा देवाच्या आत्म्याशी रोज कनेक्टेड होतो, बोलतो. आणि देवाच्या आत्म्याशी कनेक्टेड झाल्यामुळं रोज येशू ख्रिस्तानं मला जी मुक्ती दिलेली आहे ती मुक्ती मी रोज माझ्या शरीरासाठी स्वीकारतो, माझ्या मनासाठी स्वीकारतो. प्रभूजी माझ्यातून माझा पापाचा अंश जो आहे, जो आदामापासून आला, तो काढून टाक, तो काढायला मदत कर, त्या दिवशी लढायला मला मदत कर. आणि रोज येशूचं रक्त जे आहे ते तुमच्या शरीराला शुद्ध करत राहतं, शुद्ध करत राहतं, मनाला शुद्ध करत राहतं, शुद्ध करत राहतं, अंश काढण्याचं काम करत असतं. कारण अंश तुमच्यामध्ये येशूचं रक्त आलेलं आहे आणि येशूचं रक्त रोज पापाचा अंश हळूहळू काढत राहतं. आणि एक दिवस आपण येशूच्या रॅप्चरच्या दिवशी आपण पूर्णपणे शुद्ध झालेलो असतो. प्रेज द लॉर्ड. थोडं समजायला कठीण असेल तरी पण पापाचा अंश तुमच्या आणि माझ्यामधून येशूनं काढण्याचं क्रूसावरती काम केलेलं आहे. त्या अंशातून सुद्धा तुम्हाला मला बाहेर काढलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अंश असणार नाही. पण ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आत्म्यातच नाही स्वीकारलं तर शरीरातून निघेल का? कधी आत्मा शुद्ध झाला असेल, तुमचा व्यसनात भाग असेल, देवाला न आवडणारे कोणते भाग असेल आणि देवाला न आवडणारी अशी कोणती तरी कृती तुम्ही करत असाल आणि तुम्हाला असं वाटतं ठीक आहे देवाने माझ्या कृपा केली. कारण आत्ताच एक कल्ट आहे. कुठला कल्ट आहे माहिती आहे? एक सर्वात महत्वाचा कल्ट आहे की मी कितीही पाप करू मी स्वर्गात जा. म्हणजे ज्याला आपण ग्रेसचं कल्ट म्हणतो. म्हणजे ते ग्रेसच्या अधीन आहे किंवा कृपेच्या अधीन असणारे लोक आहेत. त्यांना असं वाटत असतं की मी किती जरी पाप केलं, कारण हेच वचन घेतात. मी जे सांगत आहे तुम्हाला याच वचनाला, मी ते कल्ट विषयी शिकवत नाही, बरं लक्षात घ्या. मी तुम्हाला येशूनं तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं, तुम्ही ते स्वीकारल्यानंतर कसं तुमचं रोजचं तारण होणार या गोष्टीविषयी तुम्हाला सांगत आहे. पापाची नेमकी व्याख्या काय आणि पाप कसं तुमच्या जीवनातून निघणार या गोष्टीविषयी तुम्हाला मी सांगत आहे. ते थोडंसं किचकट आहे आणि म्हणून थोडंसं समजायला कठीण आहे. पण तरी पण जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्यासाठी मात्र ते खूप चांगल्या गोष्टी करणार आहे. हालेलुया. पाप तुमच्या जीवनातून काढून टाकण्यासाठी देव काम करताय, स्वतः परमेश्वर काम करतो. कारण सुरुवातीलाच आदाम आणि हव्वाच्या जीवनातून पाप काढण्यासाठी देवाने काम केलं. तुम्हाला माहिती आहे देवानं त्याच वेळेस लगेच त्याला कळालं ना की आदाम आणि हव्वानं पाप केलं, त्याच वेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की तू पाप केलेस का? ठीक आहे, मग मी तुझ्यासाठी योजना बनवतो. लगेच योजना बनवली. देवाने अजिबात वेळ दवडला नाही. बरोबर लगेच त्याच ठिकाणी काय सांगितलं? तू तिचं डोकं फोडशील आणि ती तुझी काय पडेल? लगेच सांगितलं देव बापानी. लगेच योजना बनवली. आदाम आणि हव्वाला बाहेर काढण्यापूर्वी परमेश्वराने त्यांना वस्त्र, चामड्याची वस्त्र घालून बाहेर पाठवलं होतं. रिकामं पाठवलं नाही, तसंच पाठवलं नाही. लक्षात घ्या. त्यांना चामड्याची वस्त्र घातली आणि मग पाठवलं. म्हणजेच काय? त्यांची नग्नता झाकण्याचं काम स्वतः देवाने केलं, लगेच केलं. म्हणजेच काय? देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी पापातून बाहेर या. देवाची इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पापाचा अंश असू नये. देवाची इच्छा आहे की त्या पापाच्या परिणामांपासून आपण पूर्णपणे मुक्त व्हावं. देवाची इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पापाचं सामर्थ्य काम करू नये, अशी देवाची इच्छा लक्षात घ्या. आणि त्यासाठी स्वतः देव काम करतो आणि देवाने स्वतः प्लॅन केलेला आहे, योजना केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणले आणि प्रभू येशू ख्रिस्त आणून त्यानं आपल्याला पापाच्या परिणामांपासून वेगळं केलं, पापाच्या सामर्थ्यापासून वेगळं केलं, पापाचा अंश काढायचं सुद्धा त्याने काम केलेलं. आणि दुसरी
सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट म्हणजे पापाची जी प्रेझेन्सी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पाप ज्या ठिकाणी पापाचं वातावरण आहे अशा वातावरणात सुद्धा परमेश्वराने तुम्हाला मला काढायचं काम केलं. हालेलुया. तुम्हाला मला उचलून कुठं आणलंय आता? इथं तुम्ही आला. कुठं आलं? इथं काय होतं? इथं पाप होतं? इथं काय होतं? पवित्र आत्मा आहे. इथं पवित्र काम होतं. या ठिकाणी पापाच्या तिरस्कार कसा करायचं हे शिकवलं होतं. पाप करायचं कसं हे शिकवलं जात नाही. पण जगामध्ये मात्र पाप कसं करायचं आणि कसं फसवायचं आणि कशा प्रकारे हुशारपणानं आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा हे जास्त शिकवलं. याचं ट्रेनिंग जास्त आहे. मग ते गुप्तरीतीने केलं जात असेल कदाचित, पण केलं मात्र जास्त. कारण जग स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहे. इथं मात्र आपण स्वतःच्या स्वार्थासाठी काम करण्यासाठी आलेलो नाही. म्हणजेच काय, त्या प्रेझेन्सी मधून, म्हणजे पाप जिथं आहे अस्तित्वामध्ये, जिथं पापाचं काम चालतं त्या अस्तित्वातून देवाने तुम्हाला मला बाहेर काढले. म्हणजेच काय, तिथून उचलून तुम्हाला मला पवित्र ठिकाणी आणले परमेश्वर येशू ख्रिस्ताने. त्या आणण्यात सुद्धा येशू ख्रिस्ताने काम केलं. माझ्याबरोबर वचन वाचा. रोमकरास पत्र 6:6. आणि 6:20. हे आपल्याला ठाऊक आहे की पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर काय झाला? खेळला गेला. आणि त्याच्यानंतर 20 वचन असं सांगतं, तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा तुम्ही नीतिमत्वा संबंधाने बंध मुक्त होता. तर ज्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण आहे असे फळ तुम्हाला मिळत आहे. त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. आता सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर तुम्हाला आणलेलं. आता तुम्हाला तुमचं शरीर वधस्तंभावर खेळलं गेलेलं आहे आणि पापाच्या पूर्णपणे प्रेझेन्सी पासून किंवा उपस्थितीपासून तुम्हाला देवाने बाहेर काढले. पापाच्या उपस्थितीतून, बायबल सांगा, पापाच्या उपस्थितीतून येशू ख्रिस्ताने तुम्हाला बाहेर काढलेलं. पवित्र लोकांच्या उपस्थितीत आणायचं काम येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलं. आता त्या उपस्थितीत तुम्ही राहायचं की नाही राहायचं हे कुणावर अवलंबून आहे? तुमच्यावरती अवलंबून आहे. आता हे सगळं तुम्ही शिकला. पहिली गोष्ट म्हणजे पापाची व्याख्या तुम्हाला मी सांगितली. पापाचे परिणाम काय आणि पापाच्या परिणामापासून येशूने तुम्हाला बाहेर काढलं याच्याविषयी मी सांगितलं. पापाच्या सामर्थ्यापासून येशूने बाहेर काढलं. पापाचा अंश तुमच्यातून बाहेर आला. दुसरी गोष्ट, चौथी महत्वाची गोष्ट, त्याच्या उपस्थितीपासून तुम्ही बाहेर आला. आता हे सगळं टिकवून ठेवण्याचं काम कोणाचं आहे? हे सगळं टिकवून ठेवायचं काम कोणाचं आहे? देवाचं काम आहे हे सगळं टिकवून ठेवायचं. देवानं तर हे तुम्हाला फ्री देऊन टाकलंय. आता सगळं काय, येशूकडे विश्वास ठेव, पापाच्या सामर्थ्यापासून बाहेर ये, पापाच्या अंशातून बाहेर ये, प्रेझेन्सी मधून बाहेर ये आणि या सगळ्यातून बाहेर येऊन एक पवित्र जीवन जगायला चालू कर असं तुम्हाला मला सांगितलेलं. आणि आपण आता पूर्णपणे बाहेर आलो. जो विश्वासी आहे, जो येशूवर विश्वास ठेवतो, ज्याला तारण स्वीकारलं, ज्याला असं वाटतं पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि सतत तो पूर्णपणे देवाच्या पवित्रतेत राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो म्हणत आहे की या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत, उत्तम आहेत, तो निश्चित अर्थाने ह्या सगळ्यातून बाहेर आला. पण समजा या सगळ्याविषयी जो गैरसमजत असेल तो मात्र सतत एखादं पाप करत राहील आणि ते लपवत राहील. तसं शास्त्री पुरुष करत होते आणि येशू समोर ते लपलं ते मोठाने त्याची स्तुती करत होते. माहिती तुम्हाला कुठं करत होते? कुठं करत होते? मंदिरात स्तुती करत होते. कुठं करत होते? बाजूला सांगा, मंदिरात स्तुती करत होते. आणि येशू तिथं म्हणाला त्यांना, तिथं काय म्हणाला की हो लोक मोठाने माझा सन्मान करतात पण यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. पापाचं मूळ जी व्याख्या आहे ना, ती व्याख्याच काय आहे? काय व्याख्या? की जो पाप करतो देवाच्या गौरवाला अंतरतो. देवाच्या गौरवाला काय करतो? अंतरतो. अंतरतो म्हणजे काय? तुम्ही मोठाने हालेलुया म्हणाले पण तुमच्या अंतःकरणात पाप आहे तर तुम्ही देवाच्या गौरवाला उणे पडला, कमी पडला, अंतरला, तुम्ही बाहेर गेले त्यातून. मग येशू तुम्हाला शास्त्री पुरुषांसारखंच म्हणत राहणार की हे मोठाने माझा सन्मान करतात पण याच्यात पापाचा अंश आहे. अजून सुद्धा येशूचं रक्त याच्या शरीरामध्ये शुद्धीकरणाचं काम त्यानं चालू ठेवलेलं नाहीये
आणि त्याला त्याच्या शुद्धीकरणाची गरज नाही, त्याच्यामुळं तो तुमची गुन्हाच करत राहणार. तुमच्यावरती तुम्ही त्या लिस्टमध्ये असणार नाही, त्याच्या प्रिय लोकांच्या असेल किंवा त्याच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या लिस्टमध्ये असेल. कारण ती लोक त्या शास्त्रीय पुरुषांच्या लिस्टमध्ये ऑटोमॅटिक स्वतःला घेऊन ठेवतात. जर तुम्हाला त्या लिस्टमध्ये जायचं नसेल तर तुम्हाला तुमचं अंतःकरण प्रथम शुद्ध करायचं आणि मग मोठ्याने हालेलुया म्हणायचं. तुम्हाला या चारही गोष्टी स्वतःसाठी स्वीकारायच्या आहेत, जी येशूने तुम्हाला पूर्णपणे फ्री देऊ केले. कारण तुम्ही गौरव करत आहात, पण ते गौरव स्वीकारलं जाणार नाही. तुम्ही आराधना करत राहा आणि विधवेने 2 टोल्या टाकल्या, तिचं दानाची स्तुती केली प्रभू श्री ख्रिस्ताने, पण बाकीच्यांनी मात्र त्यांची स्तुती केली गेली नाही. याचं कारण काय होतं? मग त्यांचं मुख असेल किंवा त्याचे हात असतील, दोन्ही हे पापी अंतःकरणाने दिले गेलेलं होतं आणि म्हणून त्याची स्तुती केली गेलेली नाही. आज बरेच लोक कृती आणि अंतःकरण याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे आणि याच गोष्टी मुळात सोडतात. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हणून नंतर पेत्राच्या पत्रामध्ये काय म्हणायला माहिती आहे? जर एखादा व्यक्ती पापातून बाहेर आला आणि पापातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा तो परस्पर आणि कुणाला न सांगता गुप्त रीतीने काही करत असेल तर तो आपल्या ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा आहे. एवढी घाण व्याख्या दिली त्याने, एवढं खराब त्याने सांगितलं. लोकांना ते घाण वाटतं की ओकारीकडे परतणारा कुत्रा म्हणजे काय. एवढं उदाहरण, असलं उदाहरण द्यायचं, पण ते उदाहरण अशा माणसाला अगदी फिट बसतं, योग्य बसतं की जो मुक्ती स्वीकारल्यानंतर, या चारही गोष्टी स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा पापाकडे जात आहे आणि तो म्हणत आहे काहीच परिणाम करत नाही. पाप मृत्यू आणणार, पाप उपस्थितीपासून लाभ नाही. पापाचा अंश तुम्हाला तुमच्या जीवनाची खराबी करणार. लक्षात घ्या, आज पापामुळे लोकांचं जीवन खराब होत चाललं. पापामुळे लोकांचं जीवन नाशाच्या मार्गावरती. पापामुळे तुम्हाला माहिती आहे का, कित्येक तरी लोक, बरेच माणसं जे आहेत पापामुळं केवळ आजार आहेत हे त्यांना माहीत नाही. पापामुळं त्यांच्या जीवनात श्राप आहे हे त्यांना माहीत नाही. पापामुळं त्यांचा पैसा अडकून राहिलेला आहे हे त्यांना माहीत नाही. पापामुळं त्यांच्या जीवनामध्ये अशांती आहे हे त्यांना माहीत नाही. पापामुळं ते नरकाच्या रस्त्यावरती आहे हे त्यांना माहीत नाही. आणि जर विश्वासणाऱ्याला एखाद्या कळालं की पापामुळे एवढं सगळं काय होतंय, तर निश्चित अर्थाने तो लगेच जागृत झाला पाहिजे. कारण देवाने तुम्हाला मला मुक्तता दिली, देवाने तुम्हाला मला सगळ्या गोष्टी देऊन ठेवलेल्या, आणि जर देऊन ठेवले तर ती मुक्तता आपण स्वीकारू का नाही. कारण सगळ्यात शेवटी एक वचन वाचून बंद करूया. योहानाचं पहिलं पत्र, याचा 3रा अध्याय 6 पासून 12 पर्यंत. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, याला अंडरलाईन करून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही नंतर वाचा, याच्यावर अभ्यास करा. कारण हे जे मी तुम्हाला आज सांगितलं पापाचं सत्याविषयी, कारण हे पापाचं सत्य आहे, लक्षात घ्या. या गोष्टीला तुम्ही टाळू नाही शकत. 3रा अध्याय 6 पासून पुढे, जो कोणी त्याच्या ठाई राहतो, कुणाच्या ठाई राहतो? देवाच्या ठाई. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही आणि त्याला ओळखले नाही. मुलांनो, कोणी तुम्हाला भडकवू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणारा न्याय संपन्नही आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांच्यावर प्रीती करावी. कायम त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याचप्रमाणे त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण कायनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यूहन्ना की पत्री उसमें से पढ़ा हमने, और 3रा अध्याय 6 से 12 तक. लक्षात घ्या, या वचनांच्या मध्ये आपल्याला पापाचे गांभीर्य पुन्हा एकदा समजावून सांगितलं. पापाच्या विषयी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी वाचायला मिळतात. तुम्ही घरी जाऊन वाचा, ते अभ्यास करा त्याच्यावरती. कारण आजकाल लोक भडकवत आहेत आणि 7वं वचनात सांगतो, कोणी तुम्हास भडकवू नये, कारण जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणारा न्याय संपन्नही आहे. जो देव परमेश्वर पापातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय आणि पापातून बाहेर काढण्यासाठी ज्यानं योजना करून ठेवली, तोच परमेश्वर त्या योजनेचा जर कोणी भाग होणार नाही, समजा जर कोणी त्या योजनेला स्वीकारलं नाही, तर त्याला न्यायासाठी कसं राखून ठेवायचं हे देवाला माहिती आहे. लक्षात घ्या. हालेलुया.
कारण जर समजा तुम्ही त्या योजनेला स्वीकारलंच नाही, ती योजना माझ्यासाठी नाहीच, किंवा त्या योजनेचा मी कोणत्याही प्रकारे भाग नाही असंच म्हणाला, किंवा तुम्ही पापाला लाईटलीच घेतलं, तुम्ही म्हणाला की पाप कॅज्युअल आहे, काय नाही एवढं विशेष, काय पापच आहे ना, काय केलंस तू, पापच केलंस ना, एवढं काय देव कृपा करणार आहे. पण तुम्ही पापाला गंभीर समजावलं, पाप एवढं कॅज्युअल नाही जितकं तुम्ही समजत असाल, एवढं त्याचं एवढं सहज नाहीये की तुम्ही त्याला असं म्हणत असेल की नाही ना पाप आहे. पाप परिणाम घेऊन येतं. काय घेऊन येतं? पाप परिणाम घेऊन येतं. पापामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य, त्याचं सामर्थ्य आहे स्वतःच, आणि ते सामर्थ्य काम करतं बरं प्रत्येकावर. ते कंट्रोल ठेवतं. काय ठेवतं बरं? कंट्रोल ठेवतं. ते त्या कंट्रोल मध्ये माणूस होतो ना, त्यावेळेस त्याला हवं ती गोष्ट करून घेतो. एखादा म्हणतो ना मी दारू पितो, मी ओढला जातो दारू दुकानाकडे, पाप कंट्रोल करत येतात. पाप त्याला सामर्थ्याने चालवत आहे. पाप त्याला कंट्रोल करून दारूपर्यंत घेऊन जात आहे. एखादा म्हणतो ना मी व्यभिचार करतोच, कारण जसं सांगतो ना बैल कापला जाण्यासाठी त्याला माहिती आहे की मला कापणार आहे, तरी पण तिकडे धावतो. पक्ष्याला माहिती असतं की जाळं मला धरण्यासाठी आहे, तरी पण पक्षी जाळ्याकडेच धावतो. का? कारण पाप त्याला करवून घेतं त्याच्याकडून. आणि पापाचं सामर्थ्य, त्या सामर्थ्यापासून तुम्हाला मुक्त होण्याचा मार्ग समजलाय. मुक्त होण्याचा मार्ग माहिती आहे, तो मार्ग स्वीकारा. त्या सामर्थ्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला येशू जवळ जावं लागेल. कारण जर कोणी असं म्हणत असेल की मला पापापासून मुक्त व्हायचंय, परिणामापासून मुक्त व्हायचंय, सामर्थ्यापासून मुक्त व्हायचंय, पापाचा अंश माझ्यात नाही राहिला पाहिजे, रोज माझ्या शरीराचं मनाचं तारण झालं पाहिजे, माझा आत्मा त्याचं शुद्धीकरण केला पाहिजे, आणि पापाच्या प्रेझेन्सीपासून, त्याच्या सहभागितेपासून, पाप उपस्थितीपासून पापाच्या मला बाहेर यायचंय, तर तुम्हाला येशूच्या चरणाजवळ जावं लागेल आणि म्हणावं लागेल की प्रभूजी मी चुकलोय तुझ्या बाबतीत, मला क्षमा कर, मला पापाची क्षमा, मला माझं पाप धुवून माझं शुद्ध करणं, येशूचं रक्त माझ्या शरीरावर लाव, पुन्हा एकदा मला शुद्ध कर, माझा आत्मा धुवून शुद्ध कर, मला माझं तारण देऊन आण, माझं मध्ये पवित्र आत्मा पुन्हा एकदा दे. आणि लक्षात घ्या, तिथून पुढे तुमचं जीवन त्या चारही गोष्टींपासून पूर्णपणे फ्री असेल. आणि जर तुम्ही त्या फ्री झाले तर तुम्ही अनंत काळाचं जीवन प्राप्त करणार आहात. कारण मृत्यू जातो आणि जीवन येतं. येशू ख्रिस्ताने मृत्यू काढून टाकला आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये काय आणलं? जीवन आणलेलं आहे. पापाचा परिणाम जातो आणि आशीर्वाद येतात तुमच्या. हालेलुया. पापाचा परिणाम जातो, पापाचा अंश जातो आणि देवाचा अंश येतो. सैतान निघून गेल्यानंतर दुसरं कोण येतं आतमध्ये? परमेश्वर येतो. सैतान निघून जातो त्यावेळेस पवित्र आत्मा आतमध्ये येतो. ज्यावेळेस सैतानाचं सामर्थ्य निघून जातं त्यावेळेस देवाचं सामर्थ्य येतं. ज्यावेळेस अपवित्र पापाची सहभागिता निघून जाते त्यावेळेस पवित्र सहभागिता येते. हालेलुया. पापाच्या सहभागितेतून आपण जगातून बाहेर आलो आणि आता पवित्र सहभागिता. पवित्र सहभागिता सोडायचा विचार करून नका. पवित्र सहभागितेतून तुम्ही बाहेर गेला तर बाहेर कशाची सहभागिता मिळणार आहे? फक्त पापाची सहभागिता, पापाचीच उपस्थिती मिळणार आहे. 4 मित्रांच्या मध्ये जाऊन बसले तर 3 तर शिव्या देणारेच असणार. एखादा शहाणा असेल है ना, 3 तर शिव्या देणारेच असणार. तुम्ही न ऐकलेल्या गोष्टी ऐका. आणि बायबल सांगतं की तुझ्या कानावर, तू न ऐकलेल्या गोष्टी कानावर पडतात. न ऐकलेल्या गोष्टी जर तुम्ही निसूत्र 23वा अध्याय वाचलं तर गोल काठीच्या माथ्यावर असलेला मनुष्यासारखा तो मनुष्य आणि त्याला विपरीत गोष्टी दिसतात. आणि ह्या जगात सगळं विपरीत आहे, लक्षात घ्या. आणि हे विपरीत चालू राहणार आहे. जसं मी जगाचं सत्य सांगत असताना तुम्हाला सांगितलेलं होतं की जगाची व्यवस्था आहे, पाप करण्याची व्यवस्था ठेवली त्यांनी, पवित्रतेची व्यवस्था जगात नाही. लक्षात घ्या. जिथं पवित्र काम चालण्याची अपेक्षा आहे तिथं सुद्धा अपवित्र काम करण्याची माणसाने व्यवस्था केली. मग तुम्हाला पापाच्या सहभागितेपासून बाहेर काढायचं आहे तर तुम्हाला येशूच्या अधीन व्हावं लागेल आणि येशूची मुक्तता स्वीकारावं लागेल. की येशू म्हणाला की मी तुम्हाला कशातून मुक्त केलेलं आहे? पापाच्या उपस्थितीपासून मुक्त करून मी तुम्हाला देवाची उपस्थिती आणून ठेवली. त्या उपस्थितीत राहण्याचा प्रयत्न करा, तिथं जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण लक्षात घ्या, आपल्याला पवित्र बनण्यासाठी पवित्र वातावरणाची गरज असते. पवित्र बनण्यासाठी आपल्याला आजूबाजूला पवित्र माणसं असली पाहिजे. पवित्र काम ज्या ठिकाणी होते त्या वातावरणाची तुम्हाला गरज आहे. कारण नीतिमान व्यक्ती जो आहे तो पवित्र लोकांच्या आणि देवाच्या सहभागीत राहण्याचा जास्त प्रयत्न करतो. नाहीतर मग आपण वाऱ्यानं उडून जाणाऱ्या पुरुषासारखे असतो. आणि म्हणून तुम्हाला मला पवित्र सहभागीत वाढण्यासाठी पापाच्या त्या सगळ्या गोष्टी समजणं जास्त गरजेचं आहे. मी तुम्हाला पापाचं सत्य समजावून सांगितलं. अजून खूप काही गोष्टी असतील, किचकट आहेत बरंच काही, पण मी तुम्हाला ते सांगायचं, सोपं करून सांगायचा खूप प्रयत्न केला. तर प्रभू करो तुम्हाला आशीर्वादित करो आणि त्या पापाचे जे 4 मुक्तता येशूने तुमच्यासाठी देऊन ठेवलेले त्या तुम्हाला सगळ्यांना प्राप्त होईल. आणि त्या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही आनंदी, सुखी आणि एक आशीर्वादित जीवन जगावं अशी प्रभूची इच्छा. या प्रसंगी